हॅलो, कोल्हापूर किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते. मी कविता. 5 मिनिटात झणझणीत पावभाजी आपली बनवून तयार होणार आहे. त्यासाठी चला तर पावभाजी बनवूया. पहिल्यांदा आपण तेल घेतलेला आहे. नंतर आपण आता आपले जिरे भाजून झालेले आहेत. जिरे भाजले की आपण त्याच्यामध्ये आपल्याला जे आवडेल ते भाज्या टाकणार आहोत. मी फक्त बटाटा आणि फ्लावर टाकलेला आहे. तुम्हाला गाजर, वाटाणा, फ्लावर, बीटरूट सगळ्या भाज्या आपण पावभाजीमध्ये टाकू शकता. पण मी 2च भाज्यांनी पावभाजी बनवलेली आहे. 2च भाज्यांनी पण आपण पावभाजी बनवू शकता. मी सिमला मिरची ह्याच्यामध्ये घालत नाही. मी कांद्यामध्ये सिमला मिरची भाजून घेते. ती वेगळी माझी पद्धत आहे. खूप छान लागते. त्या पद्धतीनं तुम्ही पण पावभाजी करताय काय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपले व्यवस्थित भाजून झालेलं आहे. बटाटा आणि फ्लावर तेलात व्यवस्थित भाजून घेतलेले. त्यात थोडेसे जिरेसुद्धा घातलेले आहेत. व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला थोडासा ॲड करणार आहोत. त्याचा छान असा सुगंध येतो. नंतर मग आलं लसणाची पेस्ट. माझी पद्धत अशी बघा, आलं लसणाची पेस्ट मी त्या भाज्या शिजतात त्याच्यामध्येच घालून देते. ती शिजल्यामुळे व्यवस्थित एकदम छान असा फ्लेवर येतो. ही हॉटेल स्टाईल पावभाजी आहे. हॉटेलमध्ये असंच करतात पावभाजी. आता पावभाजी मसाला, आलं लसूण घातलं की आपण ते व्यवस्थित हलवून घेणार आहोत. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालणार आहोत. म्हणजे थोडंसंच पाणी घालायचं. नंतर ते शिजल्यानंतर आपल्याला मॅश करता येईल असं. पाणी असलं की व्यवस्थित मॅश होत नाही, म्हणून 2च वाट्या मी मेजून पाणी घातलेलं आहे. नंतर आपण गॅसवर ते बंद करून 4 किंवा 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. त्याच्यामुळे मऊ शिजायला पाहिजे आपल्या भाज्या. गाजर विजर असलं तर आपण 5-6 शिट्ट्या द्यायच्या, गाजर आणि बीटरूट, कारण ते लवकर शिजत नाही. माझ्या 2च भाज्या होत्या म्हणून मी 4च शिट्ट्या दिलेल्या आहेत. आता आपण कुकर झालेला आहे आपला. कुकर गार होईपर्यंत आपण पावभाजी फोडणी घालूया. पावभाजी मसाला करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. मग कांदा घेतलेला आहे. कांद्यानंतर आपण सिमला मिरची पण कांद्यामध्येच घालून घेणार आहोत. कांद्याबरोबर सिमला मिरचीसुद्धा भाजून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं बटर घ्यायचं. पावभाजी म्हटलं की भरभरून बटर आलं, किंवा लोणी आपलं घरचं असलं तरी चालेल. बटर आणि लोणी एकच असतं, त्याच्यामुळे बटर किंवा लोणी घातलं तरी चालेल. आपण बटर घालणार आहोत. आता व्यवस्थित आपलं हे भाजून झालेलं आहे. कांदा गोल्डन कलरचा व्यवस्थित. आता कांदा भाजून झालेला आहे. आपण ह्या स्टेजला आपण 4-5 टमॅटो लाल भडक असे घेतलेले आहेत. टमॅटोची प्युरी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. मी काय करते, टमॅटोची प्युरीच बनवून घालते. मोठे मोठे टमॅटो आपण त्या भाज्यामध्ये पण घालू शकता, पण मी भाज्यामध्ये घालत नाही. असं टमॅटो प्युरी करून, ही माझी वेगळी पद्धत आहे. ही आमच्या आजी बनवायची. व्यवस्थित खूप पावभाजी छान लागते. ही आमच्या आजीची पद्धत आहे. किती भारी लागते बघा. आणि लाल भडक असे कलरसुद्धा आपल्या पावभाजीला व्यवस्थित एकदम छान असा लाल कलर येणार आहे. त्याच्यामुळे टमॅटोची प्युरीच वापरायचं. टमॅटोची प्युरी आता आपली व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे. झाकून भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे त्या टमॅटोतलं सर्व पाणी आटलं पाहिजे. टमॅटोचं सर्व पाणी व्यवस्थित मोठा जरासा गॅस करून हलवून आपण त्याचं पाणी सगळं आटवून घेणार आहोत. आता बघा, थोडंसं आपलं पाणी आटत आहे टमॅटोचं. टमॅटोला कारण जास्त पाणी सुटतं व्यवस्थित, म्हणून आपण भाजून घेणार आहोत. आता टमॅटो भाजून झालेला आहे आपलं. आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. इथं आपण मसाल्याची चटणी वापरत नाही. मी तर वापरत नाही, तुम्ही वापरू शकता, तुम्हाला आवडेल ते. मी ह्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे. मसाल्याची चटणी घातल्यामुळं काय होतं ना, त्या मसाल्याचा वास येऊन आपल्या पावभाजीचा फ्लेवरच दबून जातो. त्याच्यामुळे पावभाजीचा फ्लेवरच येत नाही. सगळं मसालेदारच लागते. रोजच्या आमटीसारखंच झालं की मग वेगळं काय आपण बनवलं असं वाटतच नाही, भाजी खाल्ल्यासारखंच. पण असं ह्याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला आणि लाल तिखट आणि हळद घालणार आहोत. तुम्ही घरचा गरम मसाला घालू शकता थोडंसंच. त्याच्यामुळे मी असं करते. बघा, तुमची पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. ही तर माझी पद्धत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला लई भारी असं पावभाजी लागेल. भरभरून ह्याच्यामध्ये आपण बटर घालणार आहोत. पावभाजी म्हटलं की बटर आलं. आता आपण इथं लोणीसुद्धा वापरू शकता. मी मगाशी म्हटलं तसं, पण ह्याच्यामध्ये लोणी वापरू शकता. आता आपण ह्या स्टेजला नंतर व्यवस्थित ते हलवून घेणार आहोत. बटर वितळेल तसं आपलं तेलकट पावभाजी होते. बघा आता किती मस्त तेलकट असं तरीसारखं कट आलेला आहे आपल्या कांदा टमॅटोला.
एकदम व्यवस्थित आपलं हे आता शिजून तयार आहे। ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत। आपण मीठ नंतर घालायचं आहे। आता थोडंसं घालून घ्या मीठ तुम्ही, कारण भाज्या शिजताना सुद्धा आपण 1 चमचा मीठ त्या भाज्यामध्ये घातलेला आहे, त्याच्यामुळे मीठ जास्ती होणार नाही याची काळजी घ्या। आताच थोडंसं मीठ घाला, नंतर आपण चाकून बघून मीठ घालू शकतो। नंतर जास्त झालं की आपण काही करू शकत नाही, मग नंतर पाणी वाढवलं की त्याची चव वेगळी लागणार, असं करायचं नाही। 1 चिमट साखर आणि 1 चमचा मीठ आता घालून घ्या। आपल्याला तर मिठाचा अंदाज असतोय, आपण रोज स्वयंपाक घरातच असतो ना, त्याच्यामुळे मिठाचा अंदाज असतो, ते आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ घाला। आता कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर घालून झालेले आहे आपली, व्यवस्थित हलवून आता आपण ते कुकरमधलं आपलं बटाटा आणि फ्लावरचं बॅटर आहे ना, ते सगळं मी मॅश करून घेतलेलं आहे पावभाजीच्या साच्याने, सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। मग आपण ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हे बघा आता आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे। आता व्यवस्थित असं छान असं हलवून घ्यायचं हळूहळू। किती भारी दिसत आहे। आता कलर असा आपल्याला जरासं पांढरा दिसत आहे, पण आता थोड्या वेळाने आपलं हे लाल भडक अशी पावभाजी तयार होणार आहे की नाही। बाहेर दिसते तशी घरगुती पावभाजी, कोण म्हणेल का हे घरगुती आपण बनवलेलं आहे, किती छान दिसत आहे बघा। अशा पद्धतीनं तुम्ही पावभाजी बनवून तर बघा, तुमची मुलं आवडीने खाणार, हे नक्की गॅरंटी आहे। किती छान दिसत आहे बघा आपली पावभाजी। आपण आता हे शिजवून झालेलं आहे, वरनं थोडीशी कोथिंबीर, थोडंसं बटर, आपण ह्याच्यामध्ये मीठ आता चाकून बघून आपण ॲड करू शकतो चव बघून। आता आपली पावभाजी झणझणीत 10 मिनिटात होणारी पावभाजी तयार आहे। चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर्स, कमेंट नक्की करा। तुम्ही सबस्क्राईब करायला नेहमी विसरून जाता, माझ्या नावाच्या पुढे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून नक्की